परंतु एका गोष्टीचा मला नक्की अभिमान आहे की काही काही गोष्टींना एक विचित्र पार्श्वभूमी असते. तशी विशेषतः परभणी आणि हिंगोलीमध्ये एक अशी आहे की इथून जे निवडून दिले जातात ते कालांतराने गद्दारी करतात, पण तरीही इथले शिवसैनिक आणि मतदार हे कायम शिवसेनेसोबत राहिलेले आहेत आणि मला खात्री आहे ते यापुढे सुद्धा राहतील. आता बंडू जाधव सोडून गेले त्याबद्दल काय वाटतं? त्यांनी अनेक आरोप केले की बाबा पक्षप्रमुख आपल्याला लक्ष देत नाही. लक्ष दिलं असतं ना तर त्यांच्या बऱ्याच भानगडी काढल्या असत्या. दरवेळेस खासदार गद्दारी करून जातात, परभणीकर त्यांना मतदान करतात. पुढे शिवसेना याविषयी काही ठोस पाऊल उचलणार आहे का? कारण आता मुद्दा काय आहे की हे वरवरचं जे तुम्ही म्हणता ही उपाययोजना वरवर करून नाही चालणार. गद्दारीच्या मुळावर घाव घातला पाहिजे आणि जे गद्दार शिरोमणी बसलेत तिकडे मुंबईत मिंदे सेना, त्यांचे सगळे उमेदवार लोकांनी ठरवून आता पाडले पाहिजेत आणि गद्दारीची कीड ही महाराष्ट्र पोखरते. त्या किडीला वेळेत जर का आपण चिरडलं नाही तर मग महाराष्ट्र वाचणार नाही, देश वाचणार नाही. मागच्या वेळेस सभेच्या वेळेस मला आता थोडं बैठकीत बोलायला ठेवा ना मुद्दे शिल्लक. सभेमध्ये शपथ घेतली होती साहेब की तुम्हाला सोडणार नाही, पण तरी त्यांनी सोडलं. आता ज्यांनी शपथ घेतली त्यांना त्या शपथेचे चुकी म्हणजे काय शपथ मोडल्याचे दुष्परिणाम ती जी काय शक्ती आहे ती देईल. आम्ही फक्त आणि फक्त निधीसाठी पक्षांतर केलेलं आहे. खाजगी प्रायव्हेट फंड पक्षांतर ह्याच्यासाठी केले की आम्हाला निधी भेटत. हा, मग त्यांना निधीसाठीच ते गेलेत, खाजगी निधीसाठी. कारण जो निधी खासदार फंड म्हणून मिळतो त्याच्यापैकी किती खर्च झाला हे चॅनलच्याच माध्यमातून म्हणजे साहिल जोशी यांनी ते प्रकाशात आणले आणि तुम्ही सुद्धा त्या बातम्या दाखवल्यात. म्हणजे निधी जो मिळाला होता त्याच्यापैकी किती निधी कुठे खर्च झाला हा सगळा आहे. त्याच्यानंतर माझ्यासोबत आज अनिल देसाई आहेत, अरविंद सावंत हे तर लोकसभेचे आहेत. त्यांच्याकडे या सगळ्या खासदारांचा हजेरीपट आहे. किती वेळा तुम्ही आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी तिकडे तोंड उघडलं, किती वेळा तिथे संबंधित मंत्र्यांकडे किंवा इतर ठिकाणी जाऊन तुम्ही बोललात, विषय मांडलेत, ह्याचा सगळा आढावा आहे. अंतर्गत गटबाजी सुद्धा कारण असल्याचं खासदारांकडून बोललं जात आहे. अंतर्गत गटबाजी ही मला तशी कुठे काय वाटत नाही, पण तशी ही प्रत्येक ठिकाणी दिसते. म्हणजे काल सूर्य मी म्हटलं की हे ऑपरेशन टायगर त्यांनी नाव दिलं, पण ऑपरेशन देवेंद्र आहे का? तर ही भाजपातली